आपली असंसर्जन्य आजारासाठी तपासणी करून घ्या. असंसर्जन्य आजार म्हणजे कोणते? उच्च रक्तदाब झालं, मधुमेह झालं, त्याच्यानंतर तोंडाचा कर्करोग झालं, नंतर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग असे आजार असतात 5 असंसर्जन्य आजारामध्ये. 3 प्रकारचे कॅन्सर आणि 2 एक उच्च रक्तदाब आणि दुसरा मधुमेह. तर घरी काय सांगशाल तुम्ही? एक मेसेज आज गेल्यानंतर उद्याच आपली तपासणी करणार. तर उद्या काय सांगा तुम्ही? कधी करायलेलं आहे ना तुम्ही आपली तपासणी करून घ्या. हा लक्षात काय ना, समजा तुमच्या घरात कोणी दिसलं तुम्ही एवढी तर माहिती देऊ शकता ना. तुमच्या माहितीने समजा एखादा जर व्यसन सोडत असला किंवा थोडंसं व्यायाम करत असला तर तुम्ही तुमच्या घरातल्यांची काळजी घेऊ शकता ना. तेवढी तर माहिती द्याल ना. देशील ना तू? काय करणार सांगशील ना? कोणाला काय अडचण आहे का मधुमेहाबद्दल? हा सांगायचं. तुम्ही पण तुमची काळजी घ्यायची. नियमित व्यायाम करायचा, नियमित खेळायचं आणि खेळताना आम्हाला पायाने नाही हिंडायचं बाहेर. त्याच्यानंतर आपले नख वेळच्या वेळी काढायचे. आरोग्य स्वच्छतेविषयी मी तुम्हाला सांगितलं तर माझं सांगितलं होतं ना. चैतन्य सांगाय काय काय सांगितलं होतं आरोग्य स्वच्छतेचं? सांगितलं होतं माझं. वेळेत नख कापायचे. मातीत जर खेळलं तर जेवण आधी किंवा सरचवून आल्यानंतर काय करायचं? साबणाने किंवा राखीने स्वच्छ हात धुवायचे. दररोजच्या दररोज दात घासायचे. दात घासायचे दात किडत नाही. दात किडले नाही म्हणजे दाताची इजा होत नाही. आपल्या तोंडाची दुर्गंधी येत नाही. त्याच्यानंतर नियमित आंघोळ करायची. नियमित आंघोळ केल्याने काय होतं? आपल्याला त्वचेला आजार असतात समजा अंगावर खाज येणं म्हणा, बारीक पुरळ येणं म्हणा, या आजारापासून आपल्याला सुटकारा भेटतो किंवा हे आजार आपल्याला होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करायचं? आपण रोज सकाळी उठल्यावर नियमित दात घासणे, नियमित वेळेच्या वेळी किंवा जेवणाआधी साबणाने किंवा राखीने स्वच्छ हात धुणे, त्याच्यानंतर दररोज आंघोळ करणे. लक्षात काय? आणि त्याच्यानंतर काय करायचं? अजून नियमित व्यायाम करणे, नियमित खेळणे थोडंसं बाहेर. खेळून आल्यानंतर लगेच खेळून आले तसेच मातीचे हात तसेच लगेच जाणं, पाणी पिणं असं करायचं का? काय करायचं? नियमित आल्यानंतर आपले हात धुवायचे. साबणाने किंवा राखीने स्वच्छ हात धुवायचे. त्याच्यानंतर नियमित अभ्यास करायचा. नुसतं खेळतच नाही बसायचं. नाही तर घरी जा सांगा आम्हाला खेळायला सांगितलं. राहील लक्षात? चालेल.